जळगाव शहरातल्या बळीराम पेठेतल्या आझाद क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने देखील अनोखा देखावा यंदा सादर केलेला आहे। नदी जोड प्रकल्पाचा देखावा या मंडळाने साकारलेला आहे। पाण्याचं महत्त्व किती आहे आणि त्या दृष्टीने हा देखावा आहे। यंदा भारताचा जर विचार केला तर अनेक भागामध्ये नद्यांना पूर आहे, तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती आहे। मात्र नद्यांचा जर एकमेकांना जोडून संगम केला तर त्या माध्यमातून पूरही कमी करता येईल आणि दुष्काळी भागात देखील पाणी पोहोचवता येईल, अशा प्रकारचा देखावा या मंडळाने साकारलेला आहे। आपण बघू शकतो की गंगा असू द्या, यमुना असू द्या, गोमती असू द्या, अशा मोठमोठ्या नद्यांना जर एकमेकांना जोडलं तर त्या माध्यमातून संपूर्ण देश हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो। दुष्काळी भागात देखील पाणी जाऊ शकतं आणि याचं सर्वसामान्य जनतेमध्ये प्रबोधन व्हावं या दृष्टीने हा देखावा सादर करण्यात आलेला आहे। मूर्त्यांच्या बाबत सुद्धा हे मंडळ नेहमीच विविध आकाराच्या मूर्त्या या ठिकाणी स्थापित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यंदा देखील आपण बघतोय की गणेशाची मारुतीच्या रूपातली अनोखी मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते आहे आणि अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अमरावती शहरातील बुधवारा परिसरामध्ये निळखंड गणेश मंडळाने एक आगळा वेगळा आणि सुंदर देखावा केलेला आहे। तो देखावा आहे राजस्थानमधील सर्वांचे आराध्य दैवत असलेले खाटू श्यामजीचं जे मंदिराची मूर्ती आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे। अतिशय मनमोहक मूर्ती आहे आणि विशेष म्हणजे या मंडळाला खूप अनेक वर्ष झालेले, दरवर्षी हा मंडळ काहीतरी आगळा वेगळा देखावा करतो। खाटू के श्यामजीचं तर आहे, पण त्या व्यतिरिक्त जे रामदेवरामधली जे रामदेव बाबा आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी मूर्तीची प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। भंडारा शहरालगत असलेल्या या गणेशपूरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। बघू शकतो आपण या वर्षी या सन्मित्र गणेश मंडळाने 25 मुखी ही 15 फुटांची गणरायाची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे। भंडाऱ्याचेच कलावंत बोरसरे यांनी ही मूर्ती, आकर्षक मूर्ती इथे भाविक गणेश भक्तांसाठी इथे साकारली आहे आणि या गणेशपूरच्या राजाच्या दर्शनासाठी अवघ्या भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर पूर्व विदर्भातील लाखोंच्या संख्येत दरवर्षी इथे भाविक येत असतात। जगन्नाथपुरीच्या मंदिराचा इथे देखावा निर्माण केलेला आहे। मी आता धनकवडी भागातील सद्गुरू शंकर महाराज मंडळ या ठिकाणी आलोय आणि या मंडळाकडून यंदाच्या वर्षी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेचं मंदिर साकारण्यात आले। अगदी हुबहू या ठिकाणी मंदिर आहे। अगदी कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने प्रसन्न वातावरण असतं, भक्तिमय वातावरण असतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी मंदिराच्या समोर हे गोंधळी या ठिकाणी गोंधळ घालतायत, देवीचं गोंधळ या ठिकाणी करतायत। जर आपण बघितलं तर जवळपास 70 ते 80 जे कारागीर आहेत ते या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 महिने काम करत होते। ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मातेचं आतमध्ये आल्यानंतर गाभारा आहे, त्याच पद्धतीने इथं सुद्धा गाभारा साकारण्यात आलेला आहे। संपूर्ण गाभारा हा फुलांनी सजवण्यात आलेला आहे। हनुमान व्यायाम मंडळामध्ये ही एक छोटी मूर्ती, एक साधारणतः 3.5 फुटाची उंची, गेल्या 23-24 वर्षापासून ती मूर्ती 3.5 फुटाची स्थापना होते। इथे बघू शकतो या मंडळाने ही खेडेगाव स्वयंपूर्ण कसे असतात ही थीम घेऊन ही या गणरायाची स्थापना केली आणि इथे देखावा स्थापन केला। या पलीकडे जात म्हणजे आता लोक नोकरी असो, रोजगार असो यासाठी शहराकडे वळतात, धावतात, त्या तुलनेत गावामध्येच लोक स्वयंस्फूर्त होऊ शकतात, स्वयंभू होऊ शकतात, हे या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे।
नाशिकमध्ये मानाच्या गणपतींपैकी एक असलेला गणपती म्हणजे रेवरकरांच्या मित्रमंडळाचा चांदीचा गणपती। मी सध्या चांदीच्या गणपतीच्या देखाव्याच्या या ठिकाणी आहेत। आपण जर या ठिकाणी बघू शकतो तर यंदा या मंडळाचं 105 वर्ष पूर्ण झालंय आणि या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर बघतोय तर नेपाळमधील मुक्तीचा स्वामी अशी ओळख असलेल्या मुक्तीनाथ मंदिराचा देखावा यंदा या गणेश मंडळाने उभारलाय। नाशिकमधील मानाचा गणपती पैकी हा महत्वाचा गणपती म्हणून ओळखला जातो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी 2 कुंड देखील आहे आणि 108 गोमुख देखील आहे। आपण जर बघतोय तर सरस्वती कुंड या ठिकाणी आहे। ज्या प्रकारे नेपाळमध्ये मुक्तीनाथ मंदिरामध्ये जे 2 कुंड आहे त्यापैकी एक असलेलं सरस्वती कुंड आणि दुसरं असलेलं जे आहे ते लक्ष्मी कुंड, या ठिकाणी हे 2 कुंड देखील या मुक्तीनाथ मंदिरामध्ये आहे। सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की मुंबई आणि पुणे या शहरांचं नाव येतं आणि त्यासोबतच आपसुकच नाव येतं ते लोकमान्य टिळकांचं। मात्र लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची प्रेरणा ज्या मंडळाने दिली ते सोलापुरातील हे आजोबा गणेशोत्सव मंडळ। तर आजोबा गणपतीची स्थापना जी आहे ती 1885 साली करण्यात आली। सोलापुरातल्या शुक्रवार पेठेत असलेल्या आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी खरं तर हा गणेशोत्सव सुरू केला होता। खरं तर आजोबा गणपतीचा जेवढा इतिहास आहे तेवढाच वैशिष्ट्यपूर्ण या गणेशोत्सवाची गणपतीची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। आजोबा गणपतीची जर आपण मूर्ती पाहिली तर पहिली मूर्ती जी आहे ते शिल्पकार निल्लप्पा उजळंबे, आदव्यप्पा माळगे आणि आवटे यांनी जवळपास 1885 मध्ये मूर्ती साकारलेली होती आणि अतिशय पर्यावरणपूरक मूर्ती जी आहे ती 1885 साली देखील स्थापन केलेली होती। नाशिकच्या श्री प्रतिष्ठानकडून आपण जर बघतोय तर गणेश उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जेजुरगड जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण देखावा त्याचा उभारला गेला। आपण जर बघतोय या ठिकाणी या श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यंदा गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय। जवळपास 32 कारागीर यांनी 2 महिने सलग 2 महिने हे संपूर्ण देखावा उभारण्यासाठी या कारागिरांना लागले आणि 32 कारागीर जे आहेत ते संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी आले होते। ज्याप्रमाणे जेजुरगडचा जो पर्वत आहे त्याच प्रकारचा मल्हारी मार्तंडांचा जो पर्वत आहे तो या ठिकाणी उभारला गेला। आपण जर बघतो या ठिकाणी 20 संतांच्या देखील या ठिकाणी ज्या त्या मूर्त्या ठेवल्या गेल्या। आता हे झालं गणेश मंडळातलं। आता तुम्ही म्हणाल घरगुती गणपती बाप्पांचं काय, तर या वर्षी पण एबीपी माझा घेऊन आलाय घरगुती गणेशोत्सव मंडळ स्पर्धा। आता यामधल्या 10 फायनलिस्ट पैकी एका विजेत्याला मान मिळणार आहे तो म्हणजे अष्टविनायक यात्रेचा। कुणासोबत? आदेश बांदेकरांसोबत। त्यामुळे आता आपण बघूया या गणेशोत्सव स्पर्धांमधले नेमके 10 फायनलिस्ट कोण आहेत आणि कोणत्या गणेश भक्ताला या अष्टविनायक यात्रेला जायचा मान मिळणार आहे। अमित जाधव रत्नागिरी, अमोल म्हेत्रे कोल्हापूर, उदय ठाकरे वज्रेश्वरी, ऋग्वेद नौखंडे मुंबई, दादासाहेब कुंभार सातारा, नलिनी शिरोडकर बेळगाव, मोहिनीश काळे नागपूर, विजय पिंगळे धुळे, संजय देशमुख अकोला, स्वप्नील भांबुरे मुंबई आणि विजेते आहेत विजय पिंगळे धुळे।
सुरुवातीलाच या वासुदेवानं तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे या वासुदेवानं तुम्हासनी घर बसल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घडवलेलं आहे. आता यो वासुदेव तुम्हासनी घेऊन जाणार आहे उद्या दुसऱ्या मंडळामध्ये. तिथं नेमका बाप्पा कसा विराजमान झालाय हे पण आपल्याला बघायचंय. तसंच कोणत्या रूपात आणि कोणत्या वेशात यो बाप्पा विराजमान झालाय याचं पण दर्शन यो वासुदेव तुम्हासनी घर बसल्या घडवणार आहे. त्यावर बघत राहा एबीपी माझा बाप्पा माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.